रोड चांगला असू दे नाही तर खराब असू दे, तुमचा भाऊ एका हातालाच गाडी चालवणार. एक तास झाला. व्हिडिओ काढत जर स्वतःला रायडर समजत असाल तर गाड्यांना कुठची नावं नाही ठेवणार तुम्ही. तो भाऊ भेटला आता, भावाला भेटतो जरा आणि मग जाऊया घरी. नमस्कार मित्रांनो, कसे आहेत तुम्ही सर्व? मी आशा करतो की तुम्ही सर्व चांगलेच असाल. तर मित्रांनो, खूप दिवस झाले ब्लॉग केला नव्हता आणि टाईम पण नव्हता माझ्याकडे व्हिडिओ बनवण्यासाठी. तर आता टाईम भेटला आहे तर म्हटलं करूया आता ब्लॉग. तर मी चाललो आहे आता संगमेश्वरला माझ्या भावाला आणायला, मावशीच्या मुलाला. सो तो तिकडून चिपळूणवरनं येणार कॉलेजवरनं. तर मला बोला दादा मला न्यायला येते संगमेश्वरला. सो मी त्याला आता आणायला चाललो आहे. तोपर्यंत तुमच्याशी पण थोड्या गप्पा मारू. सो जाऊया त्याला आणायला पटापट. गाईस, माझी आजी आहे. हाय कर, असं कर, असं कर. तर ऐकायला थोडं कमी येतं तिला. हा काय करतेस? थंडी लागते काय? थंडी लागते काय? अरे काय मित्रांनो, अजून 9 वाजले तरी पण खूप थंडी लागते. तरी माझी आजी आहे. तर लहानाचा मोठा मला हिने केला आहे, जास्त आईन नाही केला मला. तर लहानापासून मी हिच्याजवळ आहे आणि हिनेच मला मोठा केला आहे लहानाचा इथपर्यंत. तू आता व्हिडिओत दिसणार आहेस, माहिती आहे काय? व्हिडिओत दिसणार आहेस तू, व्हिडिओत. हा तो गाईज, आजी इथे बसले आणि आजोबा आता नुकतेच 2 महिने झाले आम्हाला सोडून गेले. तर त्यांनी पण मला खूप शिकवलं, खूप मोठं केलं. म्हणजे त्यांच्याकडनं पण मी खूप काही शिकलो. पण अजून खूप शिकायचं होतं, पण अर्धवटच ठेवून गेले, आम्हाला सोडून गेले. सो आता काय बोलणार आपण त्यांना, तरी जाऊ दे. तर मित्रांनो, बाहेरचा परिसर बघा कसं दिसतोय, मस्त दिसतोय, खूप छान आहे. तर काय जाऊया आता पटापट त्याच्याकडे. आणि त्याचा फोन आला होता मला की दादा लवकर ये, मी आलो आहे. तर मी त्याला सांगितलं अजून मी माजरे वाटेवर आहे, पण मी अजून आलो नाही, घरातच आहे. त्याला सांगितलं नाही, खोटं सांगितलं. वरती आलो आहे, माझी जान तिकडे आहे. पण आज जानला घेऊन नाही जाणार आहे, आज हिला घेऊन जाणार आहे फॅशनला. तर हिलाच घेऊन जाणार आहे. सॉरी, हिला घेऊन नाही जाणार आहे, हिला घेऊन जाणार आहे. तर जाऊया पटापट मित्रांनो. तो बघा किती पडला होता सकाळच गाडीवरती. आता गाडी पुसूया आणि निघूया पटकन. फायनली काय मी पोचलो आहे आता माजरे हायस्कूलच्या इथे. हे माझं हायस्कूल होतं, इथं मी शिकायला होतो. 9वी ते 10वीचा प्रवास इकडनंच झाला आणि 11वी ते 12वी जाकादेवीमध्ये लय मजा केलेली इथे, खूप मजा. म्हणजे इतकी मजा केलेली ना, काय विचारू नका. अभ्यास कमीच केलेला, पण मस्ती लई गेलेली. काही मित्र असे भेटले खूप चांगले भेटले आणि काही असे भेटले ते नको भेटायला पाहिजे होते. पण ठीक आहे, आपण जास्त त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं. जर कोणाला हा रोड माहीत नसेल, जर कोण बाहेरचं माझा व्हिडिओ बघत असेल रत्नागिरीच्या बाहेरचा, त्याला कोणाला हा रस्ता माहीत नसेल, कधी कोण आलं फिरायला, तर रस्ता बघून ठेवा मित्रांनो. आता इकडं आपल्याला लेफ्ट घ्यायचा, इकडून लेफ्ट डायरेक्ट हा रस्ता फुणगूस, नंतर मग संगमेश्वर देवरुखच्या इकडे जातो. तर गाईज, हा रोड पहिला एवढा चांगला नव्हता, पण आता खूप चांगला गेला आहे. असा रोड असेल ना तर गाडी पळवायला एकदम मजा वाटते आणि मस्त वाटते. म्हणजे डील एकदम गार्डन होत आहे सच में. तर आपण जाऊया पटापट. रोड चांगला असू दे नाही तर खराब असू दे, तुमचा भाऊ एका हातालाच गाडी चालवणार आणि तुम्हाला हा सर्व कोकण दाखवणार. असं वाटतं मित्रांनो, तुम्ही ट्राय करू नका. मित्रांनो, मी वारंवार सांगत बसलो आहे की जर तुम्हाला परफेक्ट गाडी जमत नसेल तर तुम्ही एका हाताने गाडी चालवण्याचा ट्राय करू नका. कारण मला सवय झाली आहे, त्यामुळे सिटीमध्ये तर तुम्ही चालूच नका. आणि असं कुठे लांबच्या ठिकाणी गेला तर अजिबात चालू नका अशी गाडी.
सो आपण पण लवकरच मोटो ब्लॉग सुरू करू. हेल्मेट वगैरे घेऊया मस्तपैकी, माईक वगैरे, आणि मोटो ब्लॉग पण करू. म्हणजे आपल्याला हातामध्ये मोबाईल धरता येणार नाही, हेल्मेटला मोबाईल अटॅच करायचा आणि मग मोटो ब्लॉग करायचा आपण. तर मित्रांनो वळणं पण डेंजर आहेत. मित्रांनो इथनं परत अजून एक लेफ्ट घ्यायचं, सरळ गेला तर पोसरीमध्ये रोड जातो. हा इकडं पुणगूस संगमेश्वरला रोड जातो. तर काय कसं आहे कोकण दिसतं आमचं, निसर्गरम्य एकदम. मित्रांनो थोडी थोडी थंडी लागते म्हणून मी पूर्ण तयारच होऊन आलो टोपऱ्या बिऱ्या घालून. तर जास्त काय बोलत नाही आता, कारण तो येऊन थांबला आहे आणि मी त्याला सांगितलं आहे की अजून मला मी आलो आहे अर्ध्या वाटेत, पण मी होतो घरातच. तर त्याला फसवलं आहे. मी आता पटापट जातो, नाहीतर तो माझ्यावर लय चिडेल. काय म्हणलं दादा उशीर झाला, मी येऊन कधीपासून राहिलो इथे आणि तो एवढ्या उशीर आलाच, आता बोलेल. तर असू दे, थोडं ऐकून घ्यायचं छोट्या गावांचं पण, काय करणार, आपली चुकी आहे. मित्रांनो हल्ली गाड्यांना लय ट्रोल करतात लोक. म्हणजे काही लोक, छपरी लोक त्यांना मी म्हणतो, की यम्मा, KTM, अजून बजाज, ह्या गाड्यांचा एक काही लोक असे व्हिडिओ करतात की ह्या गाड्या अशी आहे, ही गाडी तशी आहे, ही गाडी फालतू आहे, एवढं हा नाही आहे, एवढं ते नाही आहे, खूप कमी काढतात त्यांच्यामधून, त्या गाड्यांमधनं. तर मी त्यांना एकच सांगतो की गाडी कुठची असू दे, तिला कधी नाव ठेवू नका. तर तुम्ही खरंच जर स्वतःला रायडर समजत असाल तर गाड्यांना कुठची नावं नाही ठेवणार तुम्ही, कारण प्रत्येक कंपनीचं एक हार्डवर्क असतं. त्या कंपनीला जसं वाटतं अशी गाडी करायला पाहिजे, ती कंपनी तशी गाडी करते. मग तिच्या थोड्या गोष्टी कमी असतील तर तुमच्या कंपनीच्या गाडीमध्ये थोड्या गोष्टी जास्त असतील, पण त्याला आपण नाव नाही ठेवू शकत, कारण ते बनवणाऱ्याचं एवढं दिमाग असतं, तिची मेहनत असते. तिला असं नाव नाही ठेवू शकत, ही छपरी गाडी आहे, ती अशी गाडी आहे. मित्रांनो छपरी गाडी त्याच्यावरनं होते तेव्हा छपरी लोक त्या गाड्यांना चालवतात, छपरीसारखी चालवतात गाडी, त्यामुळे त्यांना असे नावं पडतात. तर मित्रांनो गाड्यांना असे नावं ठेवू नका, कारण प्रत्येक कंपनीला तुमच्या नावाने तिचं नाव खराब होईल. तुम्ही जे नावं ठेवताल त्या कंपनीचं नाव खराब होईल. असं काही करू नका, कारण प्रत्येक कंपनी असं ठरवते की माझं जे काम असेल ते चांगलं झालं पाहिजे, माझी गाडी कंपनीत असेल ती चांगली राहिली पाहिजे. फायनली गाईज पोचलो आता फुणगूसमध्ये, आणि हा फुणगूसचा ब्रिज आहे. कसं वाटतंय बघा, लय भारी वाटतं ना. मित्रांनो धुकं पण इतकं आहे आणि थंडी पण लय बेकार लागते. मित्रांनो पाण्यावरती धुकं बघा दिसते, तुम्हाला दिसते का? हे बघा लय भारी धुकं आहे आणि थंडी पण लय भारी लागते. ब्रिज छोटा आहे, भातगाव ब्रिजचा एवढा मोठा नाही आहे, पण चांगला आहे. आता काय छोट्या छोट्या राईड करतोय मी, म्हणजे इकडे तिकडे फिरतोय. इकडं तुमचा असाच माझ्यावर आशीर्वाद राहिला किंवा तुमचं असंच माझ्यावर प्रेम राहिलं तर आपण मोठ्या मग राईड करू. लडाख, मनाली, लेह, इकडे पण जाऊ. फक्त तुमचा आशीर्वाद आणि तुमचं प्रेम पाहिजे माझ्यावर. तर मित्रांनो आपण जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊ. फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे. सपोर्ट करा, सपोर्ट राहू द्या मित्रांनो तुमचं, कारण तुमच्या सपोर्टमुळे मी खूप काही करू शकतो. त्यामुळे सपोर्ट करा मित्रांनो. इथं CNG आहे, CNG पंप आहे इथे. आणि रस्ता मित्रांनो इतका मोठा नाही, छोटाच आहे, त्यामुळे गाडी समोर बघावं लागतं पहिला आधी, कारण मोठी गाडी आली तर मग विषय हार्ड. जागेवरती टर्न आहेत आणि रस्ता पण छोटा आहे, रस्ता पण मोठा पाहिजे होता. आई शपथ मित्रांनो लय थंडी लागते, लय बेकार थंडी लागते. बघा झाडं इतकी आहे की आतमध्ये अजून सूर्याची जास्त किरण आली नाही, थोडी दिसत आहे. ओ भाई कतई जहर.
कोकण बघा कसला दिसतोय नजारा, कसला दिसतो बाबा, डेंजर. असे हार्ड आहे आमच्या कोकणाचा. तर मित्रांनो जाऊया आता पटापट त्याच्या इथे, कारण तो खूप वाट बघतोय. त्याचा फोन येऊन गेला आता, तर डायरेक्ट भेटतो त्याच्या इथे तुम्हाला. आलो आता संगमेश्वरला आणि मला भाऊ येतो आता, बघा कसं चालत. गाड्या बघत आहे. तू फोन केलास ना तेव्हा मी कुठं होतो माहिती काय, घरीच होतो. हाय कर काय. फायनली आलोय मित्रांनो आणि आता जाऊया घरी. भाई लय उशीर झाला ना मला यायला. कधी आलायस तू, कधी आलायस? 1 तास झाला, 9 वाजता पोहोचलो इथे. काय बोलतो, सॉरी ब्रो. तर मित्रांनो आपण इथून आता निघूया आणि जाऊया डायरेक्ट घरामध्ये. तो भाऊ भेटला आता, भावाला भेटतो जरा आणि मग जाऊया घरी. तर चला फायनली काय आलो मी आता घरी. आता घरी जातो, मस्त नाश्ता वगैरे करतो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सर्व करा, जे काय असेल ते करा. तर भेटूया आणखीन एक अशा नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तर आता पुरतं एवढंच. सो बाय बाय.